अहो तुम्ही कुठे चाललाय? मी ऑफिसला चाललोय. अहो तुम्ही आज मला माहेरी घेऊन जाणार होतात ना? मी ऑफिस सोडून तेवढंच करत असू काय? बघू परत कधीतरी. होय, मला या घरात काही नुसतं कामं करायला आणून ठेवले, तुमच्या आई बाबाची सेवा करायला आणून ठेवले. तोंड सांभाळून बोल. ताई, भाऊजी तुम्हाला एवढा त्रास देतात, मारतात, काय एवढं सहन करताय तुम्ही? तुम्हाला तुमचं सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का? आत्मसन्मान महत्वाचा आहे, पण आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट कोणत्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करतोय हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता कितीतरी नवरा बायको वेगळे होतात, डिवोर्स घेतात, पण त्यातलं कोणतरी त्यांचा आत्मसन्मान बाजूला ठेवायला तयार असतं. मग आमच्या नात्यामध्ये हे जरा चिडके आहेत, समजून घेत नाहीत, पण मी माझा आत्मसन्मान बाजूला ठेवायला तयार आहे, फक्त मुलांसाठी, त्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी. तर आम्ही दोघं एकत्र राहणं किंवा आपलं कुटुंब एकत्र राहणं गरजेचं आहे ना ग. बायकांना सहनशक्ती दिल्या, बायकांना एखादी गोष्टी सोडून द्यायचं ताकद दिला, ती त्यांना नैसर्गिक दिल्या ग. हे सगळं मुलांसाठी जास्तीत जास्त कोण करू शकतंय? तर एक आई करू शकता. सगळ्या गोष्टींचा त्याग करणं, सोडून देणं, समजून घेणं, हे एक आई आणि एक बाईच जास्तीत जास्त करू शकतात. म्हणून मी सोडून देते. आणि ह्यांचं काय ग, ते 1-2-3 दिवस चिडचिड करतात, पण त्या 1-2-3 दिवसांसाठी मी बाकीचे एक 27-28 दिवस ते माझ्याशी चांगलं वागतायत, ते विसरून नाही ना ग चालणार. आणि ज्या दिवशी लईच सहन होणार नाही त्या दिवशी आहेच की तो पर्याय, पण तो पर्याय शेवटचा पर्याय असतोय, सोडून देणं. म्हणजे आपण जे करतोय ना, आपला सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवतोय, ते वर्थ गेलं नाही पाहिजे. आणि मग माझ्या मुलांच्या पुढं मला नाही वाटत या गोष्टीचं काय